हॅलो गाईज, कसं आहात तुम्ही? मस्त मजेत ना? माझी प्रेग्नेन्सीची नोंद अंगणवाडीमध्ये केलेली बरेच दिवस झाले, पण पुस्तक आणायला काही जायला टाईमच नव्हता. तर आज विशाल गेला होता पुस्तक आणायला. तेव्हा त्या मॅडमनी पुस्तकाबरोबर शिधा पण दिला, जो प्रेग्नेंट महिलांना 15 दिवसाला अंगणवाडीमध्ये दिला जातो. 1-2 महिन्याचा दिला, कारण जास्त अंतर असल्यामुळे आम्ही काही सारखं तिकडे जात नाही. हे पण आम्ही 2-3 महिन्यातून गेलो, त्यामुळे मग त्यांनी 2-3 महिन्याचा एक खाटे दिला. तर पाहूया आपण की काय काय भेटतं शिध्यामध्ये. तर आपण एक एक वस्तू पाहूयात की काय काय आहे त्याच्यामध्ये. ह्या बरणीवर अश्वगंधा पाक असं नाव दिलेले. याच्यामधले घटक आपण पाहू. याच्यामध्ये जायफळ, केसर, परत इलायची, अक्रोड, भस्म, वंगभस्म, लोहभस्म, दालचिनी, नागकेसर, इलायची, तेजपत्ता, दूध, केसर, भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये. ते मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते की काय काय पौष्टिक घटक आहेत त्याच्यामध्ये, भरपूर चांगले. बाकीचं पण तुम्हाला ओपन करून दाखवते. ते 4 बरण्या आहेत. हे पण औषध खूप छान असतं. प्रेग्नंट महिलांसाठी असतं. दररोज एक टोपण घ्यायचं असतं याच्यातलं. हे पण पावडर फॉर्ममध्ये. ह्याच्यामध्ये असणारे साहित्य: गहू, चना डाळ, बेसन, सोयाचं पीठ, तांदूळ, मका, साखर, खाद्यतेल आणि सूक्ष्म पोषक तत्वे इत्यादी आहेत त्याच्यामध्ये पण. हे पण भरपूर पौष्टिक आहे. अंगणवाडीमध्ये पण भरपूर सुविधा उपलब्ध झाल्यात आता. म्हणजे पहिले पण होत्या, पण आता पण आहेत, आणि आता जरा जास्तच वाढल्यात. अंगणवाडीमध्ये गोळ्या औषधं पण दिली जातात. TTचं इंजेक्शन ते पण दिलं जातं. हे आहे तूर डाळ खिचडी प्रीमिक्स, आणि खूप छान होती खिचडी. आम्ही पण करून पाहिली, खूप मस्त होती. सगळं तयार असतं याच्यामध्ये. फक्त आपल्याला नमक टाकायचं असतं, बस. दुसरं काहीच नसतं करायचं. हे आहे मूग डाळची खिचडी. सगळे घटक आहेत त्याच्यामध्ये. सगळ्याच गोष्टी पौष्टिक आहेत. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की लाभ घ्या. असं विचार करू नका की नाही का फुकटचं आहे, असं चांगलं नसेल. तसं काहीच नाही. खूप छान सुविधा निघल्यात, आणि त्याचा लाभ आणि ते आपल्यासाठीच येते. त्यामुळं आपण पण त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. तर नक्की तुम्ही ह्याचा लाभ घ्या. प्रत्येक मूग डाळ खिचडीचे 4 पुढे आलेले आहेत. परत तूर डाळ खिचडीचे 4 पुढे आलेले आहेत. बाकी सगळ्याचे म्हणजे सगळ्याच पुड्यांचे 4 पाकिट आलेले आहेत. फक्त औषधाच्या बाटल्या 2 आहेत, नाहीतर सगळे 4-4च आहेत पाकिटं. बाळ जरी झालं तरी अंगणवाडीमध्ये इंजेक्शन ते दिलं जातं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ माझा, तर ते नक्की सांगा. तुम्ही पहिल्या अंगणवाडीतल्या एवढ्या सगळ्या वस्तूंचा कधी फायदा घेतला आहे का? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का? तर हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय.